समजलं बघा. 51 म्हणजे आता सिंपल आहे क्वेश्चन. 51 आहे क्वेश्चन, एकदम सिंपल क्वेश्चन आहे बघा, तुम्हाला दिसत असेल. ठीक आहे. तर 580 सेमी बरोबर बरोबर किती डेकामीटर. ठीक आहे. चला आन्सर टाकायचं आहे डेकामीटर. त्याआधी आपल्याला तुम्हाला 10 वेळेस सांगितलं, प्रत्येक एक आपल्याला प्रत्येक प्रत्येक एक क्वेश्चन तरी विचारला जातो युनिट कन्व्हर्जन साठी. ठीक आहे. बरोबर. तर तुम्हाला करता आलं पाहिजे. गुड इव्हनिंग रुचिता. ठीक आहे. प्रत्येक एक तरी क्वेश्चन विचारले जाते. ठीक आहे. मापन आणि महत्व मापन मध्ये. बरोबर. तर आपल्याला आपल्याला तुम्हाला सांगितलं की तुम्हाला हा टेबल तुम्हाला पाठच करायचं आहे सांगितलं. बरोबर का नाही रे? पाठ करायचं सांगितलं होतं. बरोबर. कुठला टेबल? मी टेबल परत परत रिव्हिजन करतोय, कारण तुमच्या लक्षातच राहिलं पाहिजे म्हणून. बघा, मिडलला घर कुठला असतो? मिडलला घर कुठला असतो? ग्राम. ग्रामच्या नंतर लिटर. लिटरच्या नंतर मीटर. एकाच घरात हे सगळे असतात. त्याच्यानंतर परत परत सांगतो बघा बाळांनो. ठीक आहे. परत परत सांगतोय. ठीक आहे. आता डाव्या आणि उजव्या साईडला इकडे असते डेसी बाळांनो. डेसी. ठीक आहे. डेसी. त्याच्यानंतर इथं असते सेंटी. सेंटी नंतर इकडे असणार आहे बघा मिली. ठीक आहे. मिली. आता तुम्हाला आता इकडल्या साईडला, आता म्हणजे कुठल्या? लेफ्ट साईडला. लेफ्ट साईडला असतो इथं डेका. डेका. ठीक आहे. डेका. नंतर डेका नंतर इथं असतं तुमचं हेक्टो. हेक्टो. ठीक आहे. लक्षात ठेवा, परत परत सांगतोय, कारण तुम्हाला विचारला जातो. एक मार्क हातचा सोडायचाच नाहीये. पक्का आपल्या हातचा सोडायचा नाही. आता हे तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना घर. ठीक आहे. सगळ्यांना घर माहिती आहेत. आता तुम्हाला इथं काय म्हणलंय? 480 सेमी बरोबर किती डेका. मग आता 480 सेमी म्हणजे सेंटीचं घर आपलं. बरोबर. बरं का? सेंटीचं घर. ठीक आहे. म्हणजे सेमी. सेमी किती आहे? 400. इथं तुम्हाला किती आहे? 480 आहे. ठीक आहे. 480 सेमी. 480 सेमी. मग काय करायचं बघा, लक्षात ठेवा, ह्याचा एकक स्थान कुठं आहे? 0. एकक स्थानी कोण आहे? 0. तर सेंटीच्या घरात ठेवा. सेंटीच्या घरात 0 ठेवा. पुढचे अंक काय करायचं? पुढे जाऊ द्या. मग बरोबर. म्हणजे 480. तुम्हाला विचारलंय काय? डेकामध्ये कन्वर्ट करा. डेकाचं घर इथं खाली आहे. इथं काय करायचं? 0 द्यायचंय. मग जेव्हा आपण काय करतो, छोट्या युनिट कडून जर मोठ्या युनिट कडे जात असेल, तर आपण काय करतो? त्याच्या घराच्या राईट साईडला आपण दशांश चिन्ह देतो. म्हणजे काय झालं आपलं बघा, 480. 480 सेमी बरोबर किती डेकामीटर झालं बघा. सेमी मीटर बरोबर किती किती डेकामीटर झालं? चला चला किती डेकामीटर झालं? चला सांगायचं आहे. सगळ्यांनी उत्तर टाकायचं. बघूया काय काय टाकलेलं. चला सगळ्यांनी टाकायचं आहे. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 2. ऑप्शन क्रमांक 2. चला. मग आता इथं 0.480 म्हणजे तुम्ही ऑप्शन क्रमांक काय आपला 2 आहे. तुम्ही याला असं लिहू शकता 0.48 पण. ठीक आहे. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 2. कळालं का सगळ्यांना? हे युनिट कन्व्हर्जन कुणाला अजूनही जमत नाही, त्यांनी सांगायचं आहे. ठीक आहे. त्यांनी सांगायचं आहे मला. ठीक आहे. चला आता बघा पुढचा क्वेश्चन आहे बघा. पुढचा क्वेश्चन खूप महत्वाचा आहे बघा. पुढचा क्वेश्चन पण महत्वाचा. समजला सगळ्यांना? चला ओके. समजला असेल तर ठीक आहे. बघा आता काय पुढचा क्वेश्चन आहे 52. 5 जानेवारीला मंगळवार आहे, तर त्या त्या महिन्यात कोणता वार 5 वेळा येत नाही? कोणता वार 5 वेळा येत नाही रे? चला लक्षात ठेवायचं आहे. हे पण खूप महत्वाचं आहे. ठीक आहे. समर्थ आला का रे? समर्थ आला का? ओके. सोमवार येत नाही. बरं. समर्थ आलेला आहे का? समर्थ. समर्थ नाही आला आज. आदर्श आला का? ओके. शिवमाला. आदर्श. आदर्श नाही आला वाटतं. ठीक. शिवमाला. आता काय करायचं बघा, 5 जानेवारीला मंगळवार आहे, तर त्या महिन्यात कोणता वार 5 वेळा येणार नाही? बघा आता तुम्हाला माहिती आहे. काय माहिती आहे रे? तुम्हाला सांगितलं होतं बाळांनो. काय सांगितलं होतं? तुम्हाला एक टेबल सांगितला होता. बघा बघा 31 दिवसाचा महिना असेल. 31 दिवसाचा महिना असेल. 31 दिवसाचा महिना असेल. दिवसचा महिना असेल. महिना असेल. बघा लक्षात ठेवा सगळ्यांनी. महिना असेल. तर 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 1 3 सॉरी 1 2 व 3 3 तारखेचे 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 वार 5 वेळा येतात. किती वेळा येतात? 5 वेळा. 5 वेळा येतात. ठीक आहे. बघा 5 वेळा. आणि लक्षात ठेवा, जर 30चा महिना असेल,
30चा महिना असेल, 30चा महिना असेल तर 1 आणि 2 तारखेचा वार 5 वेळा येतो. 1 व 2 तारखेचा वार वार 5 वेळा येतो. ठीक आहे, 5 वेळा लक्षात ठेवायचं सगळ्यांनी. आणि जर 28चा असेल महिना तर तो 5 वेळा एकही वार येत नाही. लक्षात ठेवा, 5 वेळा एकही वार येत नाही. 5 वेळा एकही वार येत नाही. ठीक आहे, 5 वेळा एकही येत नाही, वार येत नाही. ठीक आहे, 5 वेळा एकही येत नाही. ठीक आहे, आणि 29चा असेल तर 1 वेळा येतो, 1 तारखेचा वार येतो. ठीक आहे, 29चा महिना असेल तो महिना कुठला असतो? कुठला वर्ष असतो? लीप वर्ष असतो. चला लक्षात ठेवायचा. बघा सगळे 29चा महिना असेल, ठीक आहे, महिना असेल तर 1 तारखेचा वार 5 वेळा येतो. 5 वेळा येतो. 5 वेळा दिसत नाही का रे? 5 वेळा येतो. लक्षात ठेवा, 5 वेळा येतो. सांगायचं रे, दिसत नसेल तर. ठीक आहे, सांगायचंय. ठीक आहे, लक्षात ठेवा, सगळ्यांनी लक्षात ठेवा. 31चा महिना असेल तर 1, 2, 3 तारखेचे वार परत सांगतो बघा. माझा कागद अजून एक वाया घालू तर आपण काय हरकत नाहीये. बघा अजून परत सांगतो, लक्षात ठेवायचं सगळ्यांनी. 31 दिवसाचा महिना असेल, 31 दिवसाचा महिना असेल, 1, 2 आणि 3 तारखेचे वार 5 वेळा येतात. 5 वेळा परत सांगतो आता. जर 30चा असेल 1 आणि 2, 1 व 2 तारखेचे 5 वेळा येतो. ठीक आहे, नंतर 29चा असेल, चला 29चा असेल तर किती? 1 वेळा येतो. ठीक आहे, 1 वेळा येतो वार. 1 तारखेचा वार 5 वेळा येतो. 5 वेळा येतो. आणि 28चा काय? 1 पण येत नाही. ठीक आहे, एक पण येत नाही. ठीक आहे, 5 वेळा. ठीक आहे, लक्षात ठेवायचं सगळ्यांनी. आता बघा क्वेश्चन काय म्हणला, आता लक्ष द्या व्यवस्थित. आता येतं व्यवस्थित तुमच्या डोक्यात शिरलेलं आहे. तर 5 तारखेला मंगळवार आहे बघा. हे बघा 5 जानेवारीला मंगळवार आहे. तर त्या महिन्यात कोणता वार 5 वेळा येणार नाही? कोणता वार 5 वेळा येणार नाही? तर आपण सिंपल बघा, 5 जानेवारी बघा, 5 जानेवारी मंगळवार. ठीक आहे, लक्षात ठेवा, मंगळवार. आता बघा 5 जानेवारी किती दिवसाचा असते रे? चला मंगळवार. ठीक आहे, इथं लक्षात ठेवा, मंगळवार. ठीक आहे, मंगळवार. ठीक आहे, मंगळवार. आता लक्षात ठेवा, मंगळवार आहे 5 जानेवारीला मंगळवार आहे, बरोबर? मंगळवार आहे. तर मला सांगा बाळांनो, आता हा जानेवारी महिना किती दिवसाचा असतो? 31 दिवसाचा असतो, बरोबर? 31 दिवस असतात त्याच्यात, 31 दिवस. मग आता तुम्हाला माहिती आहे 31 दिवस आहेत. तर आपला 1, 2 आणि 3 तारखेचे वार काय असतात? तारखेचे वार 5 वेळा येतात. 5 वेळा येतात. तर मग आता काय करणार तुम्ही? मग सिंपल आहे का नाही बघा. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आता इथं काय करूया? 5 जानेवारी. ठीक आहे, बघा आता इथे लिहितोय, लक्षात द्या, लक्ष असू द्या तुमचं सगळ्यांचं व्यवस्थित. हा, कसं काढायचं एकदम सोप्या पद्धतीने काढूया आपण. ठीक आहे, बघा आता इथं 5 जानेवारी आहे. मग 4 जानेवारीला कुठला वार येईल? चला 4 जानेवारीला, आता इथं मंगळवार होता ना, 5 ला मंगळवार आहे. इथं लिहितो 5 ला मंगळवार. 5 ला मंगळवार. मग 4 ला कुठला असणार आहे? सोमवार. 3 ला कुठला असतोय? मग 1 कमी करा, रविवार. 2 ला कुठला असणार आहे? मग शनिवार. लक्षात ठेवा. आणि 1 तारखेला कुठला असणार आहे? शुक्रवार. मग तुम्हाला माहिती आहे, आता काय माहिती आहे? मग 31 तारखेचा जर 31 दिवसाचा महिना असेल तर 1, 2, 3 तारखेचे वार 5 वेळा येतात. म्हणजे 1, 2, 3 तारखेचे वार हे काय येतात? 5 वेळा येतात. 5 वेळा, लक्षात ठेवा. आता त्या ऑप्शन मध्ये काय म्हणले तुम्हाला? क्वेश्चन मध्ये काय म्हणले? 5 वेळा येणार नाही, कुठला वार येणार नाही 5 वेळा? मग आता विचार करा, शुक्रवारीच्या 1 तारीख आहे, तर मग हा पण येतो. लक्षात ठेवा, हा पण येतोय, शुक्रवार पण येतोय. ठीक आहे, त्याच्यानंतर येतोय शनिवार पण येतोय, 2 तारखेचा आहे. आणि रविवार 3 तारखेचा आहे.
पण सोमवार आहे तो 4 तारखेचा आहे. मग हा 5 वेळा येणार का? येणार नाही. मग आपलं पर्याय कुठला आहे? पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे तुमचं. ठीक आहे, येणार नाही विचारलं तर पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे तुमचं. ठीक आहे, कळालं का सगळ्यांना? चला, कळालं का? पुढे जाऊ, पुढे जाऊ का? चला बोला, सगळ्यांनी बोलायचंय. चला, सगळ्यांनी सगळ्यांनी सांगायचं. कळालं सगळ्यांना? चला, सगळ्यांना समजलं का बाळांनो? पुढे जाऊ का? पुढे जाऊ का? चला बोला, पुढे जाऊ का? हारिया कळालं का आता? ओके, नो. हर्षदा लोअर नो. ओके, ठीक आहे. हर्षदा म्हणते नाही. ओके, ठीक आहे, हर्षदाला अनम्यूट करतो. थोडस ऐका अजून व्यवस्थित. हर्षदा म्हणते नो. ठीक आहे, हर्षदा, हर्षदा बोल रे बाळा, बोल हर्षदा. सर मला नाही समजला. बर, नाही समजलं ना? ठीक आहे, असू दे. नाही समजलं, नाही समजलं. आता बघ काय करायचं आपल्याला, लक्षात ठेव. आता तुला समजलं नाही बाळा, काय आता आपल्याला काय करायचं? सिंपल, आता लक्षात ठेव. थोडं 1 मिनिट बाळांनो. आता दिसते का रे? चला, आता दिसते ना हर्षदा? हो दिसतंय हर्षद सर. हा, हर्षदा बघ बाळा, 1 दिवसाचा महिना असेल तर 1, 2, 3 तारखेचे वार 5 वेळा येतात. ठीक आहे, 5 वेळा. आता जास्त डोकं लावू नको बघ, आता 5 वेळा. आणि जर 30चा असेल, 30चा महिना असेल तर 1 आणि 2 तारखेचे वार 5 वेळा येतात. आणि 29चा असेल तर 1 वेळा येतो. आणि 28चा महिना असेल तर बाळा एकही येत नाही वार 5 वेळा. ठीक आहे, एकही येत नाही. येत नाही लिहितो. ठीक आहे, येत नाही, येत नाही. आता बघ, एवढं तुला माहिती आहे. ठीक आहे, आता काहीच नाही बघ बाळा. तुला माहिती आहे आता 5 जानेवारीला मंगळवार आहे. बरं, 5 जानेवारीला मंगळवार आहे. 5 जानेवारीला मंगळवार आहे. ठीक आहे, मी काय करतो, मंगळवार लिहितो. 5ला मंगळवार आहे, मंगळवार. मग 4ला कुठला वार असेल बाळा? 4ला कुठला वार असेल? सोमवार. सोमवार. बघ, सोमवार. ठीक आहे, इथे लिहितो सोमवार, सोमवार. आता मला सांग, 3 तारखेला कुठला वार असेल? रविवार. रविवार. ठीक आहे. 2 तारखेला? शनिवार. शनिवार. ओके. आणि 1 तारखेला बाळा? शुक्रवार. शुक्रवार. आता क्वेश्चन वाचा बरं, काय म्हटलंय? 5 जानेवारीला मंगळवार आहे तर त्या महिन्यात कोणता वार 5 वेळा येणार नाही. बर, मग आता आपला महिना जानेवारी आहे. जानेवारी किती दिवसाचा आहे महिना? किती दिवसाचा असतो? 31. 31 दिवसाचा. मग आता 31 दिवसाच्या महिन्यामध्ये 1, 2, 3 वार किती वेळा येतात? 5 वेळा. 5 वेळा. मग आता इथं बघ, 1 तारखेला कुठला वार आहे? शुक्रवार. मग इथं आलेला आहे. हो. हा, 2 तारखेचा वार 5 वेळा, शुक्रवार येतो 5 वेळा. मग हे काय आहे बाळा? इथं 2 तारखेला वार कुठला आहे? शनिवार. येतो का नाही हा 5 वेळा? येतो. ठीक आहे. आणि 3 तारखेचा कुठला वार आहे? रविवार. येतो का नाही? येतो. येतो. आणि सोमवार येतो का नाही बाळा? 3 वेळा, 5 वेळा? नाही येत. नाही येत. मग आपल्याला विचारलंय क्वेश्चन मध्ये काय? येणार नाही. 5 वेळा येणार नाही. कुठला वार येणार नाही मग? सोमवार. मग उत्तर पर्याय क्रमांक 4च आहे. कळालं का? हो सर. असं आहे बाळा. काय कळालं नाही तुला? सगळं सांगतोय का मुद्दामून विचारते? काय कळत नाही बाबा. ठीक आहे, चला. असो.
छान. आता पुढचा क्वेश्चन कोण सांगणार आहे? पुढचा क्वेश्चन पण जमला पाहिजे तुम्हाला. आता पुढचा क्वेश्चन बघा बाळांनो. चला सगळे आहेत का रे? चला लवकर लवकर यायचं आणि पटापट उत्तर टाकायचे. याचं उत्तर पटापट टाकायचे. आज खूप स्ट्रेंथ कमी आहे बघा. आता काय करूया बघा, पार्टिसिपेट इन युजिंग इंग्लिश. ओके, कोण आहे रे? काही गाड्या करू नका. चला चला बसल्या बसल्या झूमला काही गाड्या करू नका स्क्रीन. ठीक आहे, आता चला दिसते का रे सगळ्यांना? ओके, दिसत असेल. ठीक आहे, चला उत्तर काढायचं आहे तुम्हाला. उत्तर काढायचं आहे ऑप्शन क्रमांक 4 म्हणे. ओके, ऑप्शन क्रमांक 4 बघूया. आता बघा सिंपल आहे क्वेश्चन. बघा हा पण बघा, एका आयताची लांबी व रुंदी अनुक्रमे 12 सेमी व 8 सेमी आहे, तर या आयताची परिमिती एवढी परिमिती असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? चला पर्याय क्रमांक 4 म्हणतात. आता बघा काय म्हटलंय, एक आयत आहे. ठीक आहे, बघा मी एक आयत आहे, त्याची तुम्हाला काय दिले बाळांनो? लांबी आणि रुंदी दिले. हे आयत आहे. ठीक आहे, थोडस व्यवस्थित काढतो आयत. ठीक आहे, असा आयत आहे. त्याची लांबी 12 दिलेली आहे, रुंदी 8 दिलेली आहे. काय दिली? सेमी दिलेला आहे. ठीक आहे, सेमी सेमी. आता काय म्हणले बघा, तर त्या आयताची परिमिती एवढी परिमिती असलेला चौरस, म्हणजे जेवढी आयताची परिमिती आहे तेवढी चौरसाची परिमिती आहे म्हटले. बरं का, इथं बघा चौरसाची आहे म्हणा. आयताची परिमिती काढूया. आयताची परिमिती परिमिती बरोबर काय असते? गुणिले दोन, दोन गुणिले लांबी प्लस 2 गुणिले रुंदी. म्हणजे आपण काय करू शकतो? एल प्लस बी करू, म्हणजे लांबी गुणिले रुंदी. सॉरी सर. ओके, चला आता काय करू शकतो बघा, तुम्हाला माहिती आहे 2 गुणिले, आता परिमिती काढूया आपण. बरं का, परिमिती काढूया. किंवा तुम्हाला डायरेक्ट असंही करू शकता तुम्ही. परिमिती म्हणजे कडेकडेने जाणे तुम्हाला माहिती आहे. 12 प्लस 12 करा, 8 प्लस 8 करा, डायरेक्ट तुमचं उत्तर पण निघून जातं. परिमिती म्हणजे असं बघा, परिमिती बरोबर 12 प्लस 12 हे 12 आपल्या पूर्ण साईडची बेरीज करतो बरं. 8 प्लस 8 करा बरं उत्तर. आणि असं जरी केलं तरी उत्तर दे. लांबी किती आहे? लांबी किती आहे? 12. आणि रुंदी किती आहे बाळांनो? 8 आहे. बघा यांची जर बेरीज केलं तर 2 गुणिले यांची बेरीज करायला बाळांनो किती होते? 20. तर किती येतं बघा, वेगवेगळे 4 बरोबर 40. बरं का, परिमिती किती आली तुमची? 40 येते का बघा. चला सगळ्यांनी सांगायचं आहे. 12 दोन्ही 24. आता बघा याची बेरीज करा. 12 दोन्ही 24 प्लस 8 8 16, म्हणजे हा 0 हाचा 1, म्हणजे 40 परिमिती आली. मग आता आयताच्या परिमिती बघा, इथं बघा आयताची परिमिती एवढी परिमिती असलेला चौरसाचे क्षेत्रफळ. मग आता मला सांगा, जर आयताची जेवढी परिमिती आहे तेवढी चौरसाची आहे म्हणले. चौरसाची इथे लिहितोय, इथे लिहितोय हा. चौरसाची चौरसाची परिमिती. ठीक आहे, परिमिती. आता बघा काय करायचंय, चौरसाची परिमिती आहे म्हणून. आता बघा तुम्ही, आता काय करायचं आहे तुम्हाला विचारलंय का? मग त्याचे क्षेत्रफळ, त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? तर मग आता तुम्हाला कसं काढणार? मग आता ही चौरसाची परिमिती किती आहे? 40च आहे. बरं का, 40 आहे, तर चौरसाच्या चारी बाजू काय असतात? सारख्या असतात. म्हणजे काय? म्हणजे काय? आता परिमिती बरोबर लक्षात ठेवा. चौरसाची परिमिती बरोबर बरोबर परिमिती बरोबर सूत्र काय आहे रे? सूत्र काय आहे? 4 गुणिले बाजू. 4 गुणिले शॉर्टकट पण सांगतो, समजायला पाहिजे म्हणून सांगतो. एक बाजू काढूया आपण. ठीक आहे, तर मग इथं परिमिती 40 आहे. बरोबर का 40 आहे? आपण काय घेतलं सर? नीट आवाज येत नाही. ओके, एक मिनिट, थोडं एक मिनिट. ठीक आहे, आता काय करायचं तुम्हाला? चौरसाची परिमिती आपल्या क्वेश्चन मध्ये म्हटलेलं आहे. आयताची परिमिती, हे बघा, आयताची परिमिती एवढी परिमिती असलेला चौरस, म्हणून आपण चौरसाची परिमिती 40 घेतलं. तर 4 गुणिले बाजू केला आपण. मग बाजू आपल्याला काढायची आहे. मग 40 भागिले 4 करा, म्हणजे बाजू येतो एक. एक बाजू येईल. बरोबर, एक बाजू येईल. ठीक आहे, एक बाजू येईल. आलं. मग काय करा, 4 एक 4, म्हणजे किती झालं? 10. 10 आपली एक चौरसाची बाजू किती आली? आपली 10 आली. म्हणजे हा पण 10 असणार आहे, हा पण 10 असणार आहे, आणि हा पण 10 असणार आहे. 10 काय आली आपली? 10 काय आली बघ, लक्षात ठेवा. 10 काय आली आपली? सेमी आली. 10 सेमी. ठीक आहे, हे 10 सेमी. ठीक आहे, मग तुम्हाला विचारलंय काय? त्याचं क्षेत्रफळ. तुम्हाला काय विचारलंय बाळांनो? तुम्हाला क्षेत्रफळ विचारलंय त्याचं. तर क्षेत्रफळ कसं काढतो? तुम्हाला माहिती पाहिजे. क्षेत्रफळ कसं काढतो बाळांनो आपण? चला, चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय असतो? बाजूचा वर्ग. मग बाजूचा वर्ग बरोबर चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग. बघा
चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग. बाजूचा वर्ग ठीक आहे, साईडचा वर्ग ठीक आहे. बाजू किती आली आपली 10, 10चा वर्ग करा तर तुमचं 100 चौसेमी हे उत्तर आहे. 100 चौसेमी हे उत्तर आहे. पर्याय क्रमांक मध्ये आहे का? आहे. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. लक्षात ठेवा पर्याय क्रमांक 3. 4 कसं कोण कोण काढलं रे? 4 कोण कोण काढलेलं आहे त्यांना मला विचारायचं आहे. 4 कसं काढलेलं आहे ठीक आहे, बघूया. बरेच जणांनी 4 सांगितलेलं आहे, तर विचारतो मी थोडस बघूया. आता इथे तुम्हाला फुली दिसत, इथं काय दिसते तुम्हाला? इथं फुली दिसते बघा, लक्षात घ्या. इथं काय दिसते तुम्हाला? अशी फुल दिसते, फुल टाईप मध्ये असं काहीतरी फुल. हा मला जमत नाही काढताय ठीक आहे. आणि इथं काय चौकोन आहे आणि इथं काय त्रिकोण आहे बरं का. या चिन्हाच्या जागी अनुक्रमे कोणता अंक येईल? अनुक्रमे या क्रमाने तुम्हाला कोणता अंक येईल असं विचारला तर आता इथं ऑप्शन दिलेले आहेत बाळांनो, तुम्ही ऑप्शन पण यूज करू शकता ठीक आहे. अनुक्रमे आता तुम्हाला ऑप्शन पण यूज करू शकता, डायरेक्ट डायरेक्ट ऑप्शन यूज करून तुम्ही उत्तर पण काढू शकता बाळांनो ठीक आहे. चला याचं उत्तर कोण सांगणार रे मला? चला कोण सांगेल रे? चला चला कोण सांगेल? चला कोण सांगेल रे बाळांनो? चला कोण सांगेल? चला येतं का नाही सांगायचंय पहिले. येत नसेल तर मी सांगतो. 1 नंबर म्हणते बर. चला 1 नंबर म्हणतात बरेच जण. ओके मी सांगू का? ओके ठीक आहे. सानवी सांगत आहे ठीक आहे, सानवी सांगत आहे. आता बघा सानवी सांगते म्हणते. ओके ठीक आहे, एक चान्स देऊया सानवीला. ठीक आहे, एकच जण सांगायला तयार आहे ठीक आहे. सानवी 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 कुठे आहे सानवी? हा सानवी बोल रे बाळा. यस सर. सांग बरं कसं करणार आता याला? सर ऑप्शन वरून काढू? हा ऑप्शन काढायचं तर ऑप्शन काढा, काय हरकत नाही. ऑप्शन काढा ठीक आहे. ऑप्शन पहिला घेऊया बघा. ऑप्शन घेत आहे 3, 7 आणि 9 ऑप्शन घेऊया. बघा 3, 7, 9 ऑप्शन घेऊया ठीक आहे. हा हा स्टारच्या जागी 3 ठेवायचं. स्टारच्या जागी आपल्याला 3 ठेवूया ठीक आहे. स्टारच्या जागी 3 ठेवला आणि चौकोनच्या जागी आपण 7 ठेवूया आणि त्रिकोणच्या जागी 9. अनुक्रमे म्हटलं ना बाळांनो, असं ठेवूया ठीक आहे. तर बघा आता इथं तुम्हाला हे सिंपल दिसतंय, पूर्ण सगळ्यांना दिसतंय का? इथं दिसतंय ठीक आहे. तुम्हाला असे इथं जिथं तुम्हाला आता काय, जिथं तुम्हाला स्क्वेअर दिसला म्हणजे तुम्हाला जिथं तुम्हाला चौरस दिसला बाळांनो ठीक आहे, जिथं तुम्हाला चौरस दिसला बरं का, तिथं काय करायचं? तिथं आपल्याला 7 ठेवायचं. तिनं पर्याय 1 घेतली ना, आपण पर्याय 1 घेतला ना, इथं काय 7 ठेवूया 7 आणि खाली 3. मग आता इथं ठेवलं व्यवस्थित. इथं काय त्रिकोण आहे, त्रिकोण जागी काय करूयात? 9 आहे, इथं 9 ठेवतोय बघा आणि 2 दशात तसं ठीक आहे. आता इथे किती आहे? 2 आहे, 2 इथं ठेवलं. आता इथं काय चौकोन आहे, चौकोन 7 आहे, 7 लिहिलं ठीक आहे. काही वेगळं केलं का? काहीच नाही. बघा इथं काय फुली आहे, मग फुलीच्या जागी आपण 3 ठेवलं, इथं 3 ठेवलं ठीक आहे. बघा इथे किती आहे? 5 आहे, 5 ठेवलं इथं ठीक आहे. मग आता इथे किती आहे? 8 आहे, 8. मग फुलीच्या जागी किती ठेवतो आपण? 3 ठेवलं, 3 ठेवलं. पर्याय घेतलोय फक्त आपण, हा लक्षात ठेवा पर्याय. मग आता ऑलरेडी इथं 4 आहे, म्हणजे आता इथं इथं आपलं काय, इथं स्क्वेअर म्हणजे आपण 7, तर इथं 7 येते का चेक करूया. बघा आता इथं हे बघा ऑलरेडी बघा हे बघा 7 इथं काय स्क्वेअरचं जागी आपण काय केलं? 7 ठेवलं ना, या स्क्वेअरचं जागी आपण 7 ठेवलं. 7 मधून जर 3 गेले 4 उरले म्हणजे बरोबर आहे. इथं इथं त्रिकोण आहे, आपण त्रिकोणाचा जागी किती ठेवलं? 9, म्हणजे 9 मधून जर 2 गेले तर किती उरले बाळांनो? 7 उरतात. 7 बरोबर, म्हणजे हे काय चौकोनाच्या जागी 7च घेतलं ना, म्हणजे हा बरोबर आलं. त्याच्यानंतर 2, इथं 2, 2 मधून जर 7 काढलं, इथं काय चौकोन आहे, चौकोनाच्या जागी काय केलं? 7 ठेवलं ना. 2 मधून तर 7 जात नाहीत म्हणून इकडून एक उसना घेतला 12. 12 मधून 7 गेले 5 उरले, म्हणजे इथं 5 आहे, बरोबर आहे, बरोबर आलं ठीक आहे. मग आता बघा लक्षात ठेवा इथं काय स्टार, स्टार जागी आपण काय केलं? इथं 3 ठेवलेला आहे. मग आता इथं उरले किती? 2 उरले ना, एक उसना तिकडे दिलता, इथं उरले 2. मग आता इथे किती झाले? एकूण उसना एक घ्या 12, 12 मधून 5 गेले किती उरले? 7, म्हणजे स्क्वेअर बरोबर आहे 7, इथं बरोबर आहे. बघा आता इथं 8 आहे, 8 आणि इथं इथं काय फुली आहे, फुलीच्या जागी आपण काय केलं? 3 ठेवलं. 8 मधून जर
आपले किती गेलं, इथे 7 उरले ना, एक उसना इकडे दिलं म्हणजे 7 मधून जर आपले 3 गेले तर किती उरतात, 4. म्हणजे पर्याय क्रमांक 1च बरोबर आहे आपलं उत्तर. पर्याय क्रमांक 1 ऑप्शन जर ठेवलं तर पर्याय क्रमांक 1 आहे तुमचं काय उत्तर आहे. ठीक आहे. किंवा तुम्ही असंही करू शकता बघा, तुम्ही असंही करू शकता डायरेक्ट बघा, तुम्हाला थोडस लक्षात येईल. तुम्ही 8 लिहितोय बघा, तर स्टार लिहितोय आणि इथं 2 लिहितोय. पर्यायाने काढू शकता, काय हरकत नाही बाळांनो, पर्यायाने काढा. ठीक आहे. पर्याय ठेवायला तुम्हाला वेळ पण लागणार आहे. जर तुम्हाला 1 नंबर भेटला तर लगेच काही हरकत नाही, नाहीतर तुम्हाला अवघड जाईल थोडस. ठीक आहे. 2 3 थोडं कॅल्क्युलेशन करावं लागेल, अवघड काहीच नाही. चला 4 इथं काय स्क्वेअर आहे, इथं किती आहे 5 आहे, 5 आहे. इथं काय आहे स्क्वेअर आहे, इथं काय आहे 4 आहे. ठीक आहे. बघा आता इथं कसं तुम्ही थोडंसं डोकं लावायचं, थोडंसं डोकं जर लावलं तर मला आता इथं तुम्हाला कळेल कळेल की इथं 4 आपल्याला इथं काय आलं पाहिजे, आपल्याला इथं 4 उरलं पाहिजे. बरोबर, इथं वजाबाकी आहे ना. मग आता विचार करा, मला जर 4 उरवायची असतील, बरं का, आता आता इथं सिंपल कसं डोकं लावायचं तुम्हाला सांगतो, एकदम सिंपल. आपल्याला काय करायचं आहे, इथं वजा केलं तर बघा कुठल्या संख्येतून वजा केल्यावर 4 उरतील. तर आपल्याला माहिती आहे बघा, आपण काय करूया, 4 प्लस हे 3 करूया. बरं का, हे 3 करूया म्हणजे 7. मग आता इथं स्क्वेअरच्या जागी काय येणार उरले, बरोबर. या स्क्वेअरच्या जागी आपण काय केलं, या स्क्वेअरच्या जागी आपण 7 घेतलं, लक्षात ठेवा, स्क्वेअरला 7 घेतलं. ठीक आहे, कळलं का. आता बघा इथं सिंपल, आता तुम्हाला माहिती आहे त्रिकोण आहे. इथं काय इथं काय इथं इथं काय बघा, इथं लक्षात ठेवा, इथं किती आहे, इथं किती आहे 2 आहे. मग हे काय झालं आपलं 7. 7 आता 7 झालं. ठीक आहे. मग आपल्याला लक्षात आलं पाहिजे बाळांनो, आपण चौकोन बरोबर 7 घेतलं म्हणजे इथं 7 असणार आहे ऑब्विसली, कारण आपण इथं 7 घेतलं ना, मग 7 असणार आहे. मग 7 येण्यासाठी काय करावं लागेल, 7 आणि हे +2 करूया, इथे किती झाले मग 9. बरोबर, 7 + 2 मग 9. मग या त्रिकोणा जागी 9 घेऊया. बघा त्रिकोणा जागी 9 जर घेतलं तर बघा 9 मधून जर तुम्ही काय केलं 2 काढलं तर 7 उरले का, 7 उरले का. बघा सिंपल सिंपल असं करू शकता, असं करू शकता. बघा बघा सोपं वाटतं की नाही आता. हा आता बघा, आता इथं तुम्हाला माहिती आहे, चला आता इथं तुम्हाला माहिती आहे, आता इथं तुम्हाला माहिती आहे, काय माहिती आहे आता बघा परत. आता इथे किती आहे बाळांनो, इथं इथे किती आहेत, 2 आहेत. ठीक आहे. मग आता मला विचार करा, आता इथे 2 आहेत आणि इथे किती आहेत, 7 आहेत. इथे किती आहेत, 5. हे बघा आता लक्षात ठेवा, इथे कुठली आता इथं कुठं इथं किती आहे बघा, 7 आहे. तुम्हाला माहिती आहे चौकोन बरोबर 7. 7 प्लस जर आता इथं लक्षात ठेवा, इथं लक्षात ठेवा बाळांनो, 7 प्लस जर 5 केलं तर 12. ठीक आहे. इथं काय ना 12. मग 12 मधून जर तुम्ही काय केलं बाळांनो, इथं लक्षात ठेवा, 12 मधून 7 काढा तर किती उरत आहेत, 5 उरत आहेत. बरोबर, म्हणजे इथं 7 आलं ऑलरेडी. ठीक आहे. मग आता इथं स्टारच्या जागी काय आहे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. हा इथं काय आपण या स्क्वेअर जागी 7 ठेवलं, बरोबर ना, स्क्वेअरच्या जागी 7 ठेवलं ना. मग हे 7 प्लस करा, 7 प्लस हे 5 जर केलं तर किती होतात, हे 12 होतील. ठीक आहे, 12. मग आता विचार करायचा, तर आपल्या इथं इथं किती आता लक्षात ठेवायचं. आता इथं 12 घेतलं तर आपण 12 जर घेतलं समजा, इथं लक्षात ठेवा, आता इथं स्टारच्या जागी आपण काय घेऊ शकतो रे, इथं स्टार जागी किती असणार आहे, स्टार जागी किती असणार आहे, चला हे 2 तर कळालं तुम्हाला. स्टारच्या जागी किती असणार आहे, स्टारच्या जागी किती असणार आहे, चला सांगायचंय, चला सांगायचंय, चला स्टार जागी किती असणार आहे. चला जर आपण इथं काय केलं, स्टार जागी 3 घ्या, 3 घ्या, सॉरी आपण इथं 2 स्टार जागी आपलं 3 होतं ना, इकडे आपण हातचा दिला, एकूण एक घेतलं, इथं किती झाले 12 झाले ना, इथं आपण स्टार जागी 3 घेतलं होतं, तर इथून जर गेलं तर किती उरले, 7 उरतात ना, 7 उरतात. ठीक आहे, 7 उरतात. तर मग आपण इथं काय करूया, स्टारच्या जागी काय करूया, इथं 3 घेतलं आपण, 3 घेतलं. ठीक आहे. मग आता इथं स्टार जागी काय असणार आहे, 3. बघा आता या स्टार जागी 3 आहे, बघा इथं पण तुम्ही थोडंसं लॉजिक लावू शकता. ठीक आहे, इथं इथं पण काय 3 आहे ना, मग तुम्ही जर 7 मधून 3 काढा तर उरले 4. म्हणजे पर्याय क्रमांक तुमचं एकच येईल ना. जर तुम्ही स्टारच्या जागी काय केलं, स्टारच्या जागी काय करावं लागेल तुम्हाला, इथं 3 पकडावं लागेल. तर आता सिक्वेन्स नुसार जर गेलं तर आपण स्टारच्या जागी काय पकडलं, 3. आणि इथं चौकोनच्या जागी आपण काय केलं, 7. आणि त्रिकोणच्या जागी काय केलं आपण, त्रिकोणच्या जागी किती पकडलं रे, त्रिकोणच्या जागी आपण 9 पकडलं का, चला 9 पकडलं का, 9 पकडलं. पर्याय क्रमांक 1 तुम्ही पर्यायानं पण काढू शकता, काय हरकत नाही, किंवा तुम्ही थोडंसं तुमचं डोकं लावून पण लगेच उत्तर काढू शकता. ठीक आहे, थोडंसं तुम्हाला जमलं पाहिजे. ठीक आहे, सगळ्यांना समजलं का रे. चला पुढचा क्वेश्चन घेऊया. समजलं का सगळ्यांना. पर्यायानं पण काढू शकता, बिंदास पर्यायानं काढू शकता. काय करायचं, एक क्रमाने ठेवायचं. आता पर्याय क्रमांक 2 वापरायचं. जर पर्याय क्रमांक 1 नसला असतं तर पूर्ण पर्याय क्रमांक आपल्याला ठेवून बघावं लागलं असतं, बरं का. मग कुठलं
एक पर्याय तुम्हाला सापडला असता, बरोबर का? चला, समजलं का सगळ्यांना? समजलं का सगळ्यांना? चला चला, समजलं का सगळ्यांना? चला, सगळ्यांना कळलं का? पुढचा क्वेश्चन, पुढचा क्वेश्चन घेऊ का? चला, पुढचा क्वेश्चन घेऊ का? चला, ठीक आहे, घेऊ का पुढचा क्वेश्चन बाळांनो? समर्थ, दसादशे काही दराने 5,000 रुपये 3 वर्षासाठी सरळ व्याजाने 1,350 55. हा, ठीक आहे समर्थ, ते सांगतो आता. ठीक आहे, दसादशे काही दराने 5,000 रुपये, 5,000 रुपयाचे 3 वर्षासाठी सरळ व्याज 1,350 रुपये होतो, तर व्याजाचा दर किती? दर काढायला सांगितलंय समर्थ. सोपं आहे ना? चला, आता तुम्हाला काय विचारलंय? ऑप्शन क्रमांक 3 शुभ्राने उत्तर टाकलेलं आहे बघा, सगळ्यांनी लक्ष द्या. आता तुम्हाला इथं काय काय दिलं? ऑप्शन क्रमांक 3 म्हणते शुभ्राने 9. बघूया 9 येते का? ठीक आहे, बघा इथं बघा, दशादशी काही दराने 5,000 रुपये. 5,000 रुपये काय झाला हा तुमचा? चला, मुद्दल झाला का? मुद्दल 5,000. ठीक आहे, मग आता इथं काय झालंय? इथं कालावधी किती दिलंय? वर्ष, 3 वर्ष. 3 वर्ष, ठीक आहे. त्याच्यानंतर इथे तुम्हाला काय दिलंय? व्याज, सरळ व्याज दिलाय. सरळ व्याज किती? 1,350. ठीक आहे, तर आपल्याला काढायला काय सांगितलंय? दर काढायला सांगितलंय बघ समर्थ. आता तुला माहिती आहे बाळा, आपलं सूत्र सरळ व्याज बरोबर काय रे? द क म्हणजे काय तुला माहिती आहे? म्हणजे मुद्दल, द म्हणजे दर, क म्हणजे कालावधी, डिवाइड बाय 100 करतोय, बरोबर. तुला विचारलंय काय बाळा? दर काढायला सांगितलंय, बरोबर ना? दर म्हणजे द, आपला द. ठीक आहे, द इथंच ठेवू. सरळ व्याजला आपण व्याज लिहितो, मी फक्त व्याज लिहितोय, गुणिले 100. 100 काय घेतलं? हा गुण भागाकारात तिकडे पाठवलं, गुणाकारात गेला. मग आता खाली काय येणार? हा म आणि क खाली येईल, म आणि क खाली येईल. मग बरोबर काय? दर, बरोबर ना? दर. आता आपल्याला सगळ्या किमती माहिती आहेत बाळा. मग आता व्याज किती आहे आपला? 1,350 गुणिले 100 आणि भागिले काय बाळा? म किती आहे आपला? 5,000 आहे, 5,000 घ्या, गुणिले क किती आहे? अरे 3 वर्ष आहे, बरोबर. दर काढ बरं उत्तर. आता काटछाट करायची. मग आता काटछाट जर केला आपण, तर बघा, हा शून्य काढूया, 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 हा शून्य काढूया. अरे वा, आपलं काम सोपं झालेलं आहे, बरोबर. आता बघा, 3 भाग देऊया बघा. 3 चौक 12, 3 एक 3, 3 चौक 12, एक उरला, 3 पाचा 15, 45 उरले, बरोबर. मग आता उरले का? फक्त 45 उरले वरी, आणि इथं खाली 5 उरले. 5 एक 5, 5 9 45. दर किती आला मग आपला? दर बरोबर किती आला? 9. 9 काय आला? दर पर्सेंट आला वळा. हा, चला, 9 कळालं का सगळ्यांना? कळालं का? चला बोला, स्क्रीनशॉट मारा. कळालं नसेल तर स्क्रीनशॉट मारायचं, ठीक आहे. चला, कळालं नसेल तर स्क्रीनशॉट मारायचा. ओके, चला. 9 सुशील काय की ना आन्सर काढलं की आन्सर टाकतो, ठीक आहे. बर, चला. चला रे, सगळ्यांना कळालं? समर्थला विचारतोय, कळलं का? समर्थ कळलं का बाळा? समर्थ, सर, काय कळालं नव्हतं बाळा? हे क्वेश्चन सोपं होतं ना, तुला यायला पाहिजे. हा काय रे, लक्ष नाही वाटतं तुझं? शुभ्रा दिदीने काढलं की. हम्म, चला पुढचा क्वेश्चन घ्या आता. मग चला पुढचा क्वेश्चन घेऊया आता. आता बघा, इथे सिंपल तुम्हाला इथं काय झालं बघा, एल कॉमा एक्स कॉमा व्ही कॉमा डी कॉमा सी कॉमा एम या रोमन संख्या उतरत्या क्रमांकाने लिहा. चला, रोमन संख्या उतरत्या क्रमांकाने लिहायचं आहे तुम्हाला. उतरता, मग उतरता क्रमांक तुम्हाला माहिती आहे सर्वात मोठी कुठली आहे? रोमन संख्या सर्वात मोठी. तुम्हाला आता इथे ऑप्शन मध्ये दाडकीन आन्सर. प्लीज समर्थ, मी सांगू? अरे समर्थ, सोपा आहे क्वेश्चन, नाही सांगायचं कोणी. क्वेश्चन खूप सोपा आहे, क्वेश्चन खूप सोपा आहे. मग आता कोणी पण सांगेल, ठीक आहे, तर कोणी नाही सांगायचं, मी तुम्हाला सांगतो, ठीक आहे. सोपा क्वेश्चन कोणी पण सांगू शकते, बरं का. आता बघा, नाही, समर्थ तसं हुशारच आहे, मला माहिती आहे, हुशार आहे समर्थ, ठीक आहे. तर अभ्यास करतोय, पण तो पण अभ्यास करतोय, शुभ्रा करतोय, मनस्वी काय करत नाही तेवढं. हा, चला, इकडे लक्ष द्या आता. आता तुम्हाला माहिती आहे काय रे? उतरत्या क्रमांक काय? सर्वात मोठी कुठली आहे चेक करायची? सर्वात मोठी आहे एम आहे.
एम काय असतो लक्षात ठेवा. मुंबई आपण काय म्हणतो मुंबईला. एम किती असते रे सांगा. एम किती असते? 100 असते का किती असते? 1000 असते? सांगा लवकर. एम म्हणजे काय? चला सगळ्यांनी टाकायचं. 1000 आहे का 100? लक्षात असू द्या रोमन अंक. तुम्हाला शिकवले होते. चला मुंबईला जायला किती रुपये लागतात समजा. मुंबई. चला मुंबई. एम एम किती असते चला लक्षात ठेवा. 100 का 1000? 1000. दक्षी आला. ओके दक्षी 1000 वेळा बरोबर. मग 1000 नंतर कुठला छोटा आहे लक्षात ठेवा. डी. डी डी किती असतो? 500. बरं का. त्याच्यानंतर कुठला असणार आहे बघा. सी आहे बघा. सी. सी सी किती आहे मग आपला? 100. सेंचुरी. सचिन तेंडुलकरनं मारलेली सेंचुरी. ठीक आहे. किंवा विराट कोहली लक्षात ठेवा. त्याच्यानंतर सी नंतर काय असणार आहे? एल. एल म्हणजे काय आपण तुम्ही म्हणू शकता. आपण लातूर म्हणलं होतं त्या दिवशी बरं का. आपण जेव्हा घेतो लातूर म्हणलं होतं. ठीक आहे. महाराष्ट्रामध्ये येतो लातूर. हा लातूर लक्षात ठेवा. लातूर एक आहे जिल्हा आहे लक्षात ठेवा. लातूरसाठी आपण 50 मानलं होतं बरं का. लक्षात 50 50 असते. एल म्हणजे रोमन अंकात काय 50 असतो लक्षात ठेवा. आता काय त्याच्यानंतर छोटा काय असणार आहे? एक्स. एक्स एक्स किती आहे? एक्स म्हणजे काय रे? 10. आणि व्ही म्हणजे काय? 5. व्ही म्हणजे चला 5 रुपयात व्हेजिटेबल्स आणले आपण. भाज्या आणल्यात. ठीक आहे. चला हे तुमचा अनुक्रम असला पाहिजे. ठीक आहे. हे अनुक्रम आहे तुमचा. उतरता क्रमाने आहे. ठीक आहे. उतरता क्रमांकाने. चढता क्रमांकाने काय होईल? जर चढत्या क्रमाने विचारलं असेल तर आपलं काय असतं? व्ही, एक्स, एल, सी, डी आणि एम. हे झालं कुठला तुमचा? चढता क्रम. चढता क्रम. ठीक आहे. चला सगळ्यांना माहिती आहे. पर्याय क्रमांक काय आहे? 4 आहे. 4 आहे. आता तुम्ही इथं काय पेपरमध्ये लक्षात ठेवायचं. पेपरमध्ये हा आता आपण सांगितलं बरं का. इथं एवढं लिहित बसायचं नाही. आता पेपरमध्ये काय करायचं बघा. पेपरमध्ये चढता क्रम म्हणलं की तुम्हाला माहिती आहे सर्वात मोठा अंक पहिला येतो. मग यम येतो पहिल्यांदा. यम सर्वात मोठा. मग असं करायचं पेपरमध्ये बघा. यम सर्वात मोठा येतो. बघा आता कुठल्या कुठल्या ऑप्शन मध्ये यम पहिल्यांदा चेक करायचं. इथं आहे का नाही? इथं आहे का यम आहे नाही का नाही? इथं आहे का यम पहिल्यांदा नाही? इथं आहे. चला डायरेक्ट टिक करा निघा पुढं. सिंपल आहे ना. सिंपल आहे ना. सिंपल आहे ना. असंही करू शकता. असंही करू शकता. आहे का नाही सोपं? हा सोपं आहे का नाही? ऑप्शन बघायचं. हा आपल्याला माहिती आहे उत्तरच्या क्रमांकामध्ये इथं रोमन अंक दिलेला आहे. तर पहिल्यांदा कुठला अंक येतो आपल्याला माहिती आहे. यम हा सर्वात मोठा आहे. म्हणजे यम म्हणजे आपला 1000 असतो लक्षात ठेवा. यम म्हणजे 1000 असतो. मग पर्यायामध्ये चेक करा. इथं आहे का यम पहिल्यांदा? नाहीये. कॅन्सल. इथं आहे का यम? नाहीये. कॅन्सल. इथं आहे का यम? नाहीये. कॅन्सल. इथं आहे का? आहे. चला आपलं उत्तर हे आहे. सिंपल. किंवा यम तुम्हाला इथं दिला असेल, इथं दिलं असेल, इथं दिलं असेल. मग आता तुम्हाला माहिती आहे सर्वात शेवटी सर्वात छोटा अंक येतो. मग व्ही आहे सर्वात शेवटी. मग चेक करा इथं व्ही आहे का? इथं आहे का व्ही? इथं आहे का व्ही? इथं आहे व्ही. चला हे पर्याय असंही करू शकतो. जर यम दिला असेल तर पहिल्या सुरूला कळालं. चला पुढचा पुढचा क्वेश्चन घेऊया. चला चला दिसतंय सगळ्यांना. चला उत्तर सांगायचे. दिसत असेल तर उत्तर सांगायचे. चला दिसत असेल तर उत्तर सांगायचंय. चला उत्तर सांगायचंय. चला उत्तर सांगायचंय बाळा ना. चला चला उत्तर सांगायचं चला चला तुम्हाला माहिती आहे. मी तुम्हाला एक काय केलं एक फोटो टाकला होता. रिम रिम काय, दस्ते काय, डझन काय, कागदाचा सगळा एक पूर्ण एक फोटो टाकला होता. तो पाठच करा म्हणून सांगितला होता तुम्हाला. सगळ्यांनी केलं का? नाही केलं. ठीक आहे. उगं पाठवलं उगं बघायचं आणि पुढे इग्नोर करायचं पुढे जायचं. काय सर दररोज पाठवतात. काय करायचं बघून काय नाही. ठीक आहे. चला क्वेश्चन 57 बघा. एक रिम कागदापैकी 5 दस्ते कागद प्रिंटिंगसाठी वापरले. एक रिम कागदापैकी 5 दस्ते कागद प्रिंटिंगसाठी वापरले व 36 कागद प्रिंटिंग प्रिंटिंग करते वेळी खराब झाले तर किती कागद शिल्लक राहिले? चला किती कागद शिल्लक राहिले? आन्सर काढायचं आहे. चला चला किती कागद शिल्लक राहिले? आन्सर काढायचं आहे. चला आन्सर पटापट काढा. चला आन्सर काढायचं आहे. आन्सर काढायचं आहे वळानो. पटापट आन्सर काढा. चला आन्सर काढायचं आहे. चला कोण सांगणार आहे? चला एक रिम कागदापैकी 5 दस्ते कागद प्रिंटिंग साठी वापरले व 36 कागद प्रिंटिंग करते वेळेस खराब झाले तर किती कागद शिल्लक राहिले? चला चला लवकर लवकर. चला उत्तर काढायचं आहे. चला कोण सांगणार आहे याचं उत्तर?
चला उत्तर कोण सांगणार आहे? शुभ्रा सांगशील का? चला आता सिंपल आहे बघा, अवघड काय. चला, एक रिम कागदापैकी 5 दस्ते कागद प्रिंटिंगसाठी वापरले व 36 कागद प्रिंटिंग करते वेळेस खराब झाले तर किती कागद शिल्लक राहिले? बघा, एक रिम म्हणजे किती कागद असतात रे? 480. बरोबर, 480 कागद. कागद ठीक आहे, 480 कागद लक्षात ठेवा. आणि त्यापैकी काय 5 दस्ते कागद. 5 दस्ते म्हणजे एक दस्ता म्हणजे तुम्हाला माहिती आहे, इथं लिहितो खाली, थोडस खाली लिहितो, तुम्हाला माहिती आहे इथं एक दस्ता. एक दस्ता म्हणजे किती रे कागद? 24 कागद. मग आता 24 कागद आहेत बाळांनो, तर मग मला सांगा 5 दस्ते, बरोबर, 5 दस्ते म्हणजे किती झाले रे बाळांनो? सांगायचं 5 दस्ते, 5 गुणिले 24 म्हणजे यांचा गुणाकार करा तुम्ही. 24 5 120 म्हणजे बघा, 24 गुणिले 5 करा तर 5 चौक 20, हातच्याले 2, 5 एक 5, 5 दोन्ही 10, 10 2 12 म्हणजे 120. आलं का 120? मग हा 120 कागद, बरोबर, 120 कागद. मग आता त्यापैकी काय, आता यांची काय तुम्हाला काय करावं लागेल? पहिलं यांची काय करावं लागेल तुम्हाला? वजाबाकी करावं लागेल. बघा आता 480 मधून मी काय केलं? 120 मायनस केलं, 0. इथं उरले किती? 6 उरले. इथे किती उरले? 3 उरले. मग आता मला सांगा 360, मग त्यापैकी काय 36 कागद खराब झाले, ते पण मायनस करावं लागेल. मग ते खराब झालेले कागद पण मायनस करायचे, उरले 4. आणि इथे किती राहिले? 5 राहिले ना. मग इथं उरले 2 आणि इथं काय 3, म्हणजे 324 हे काय आहेत? शिल्लक राहिले. 324 कागद काय राहिले? शिल्लक राहिले. शिल्लक, ठीक आहे. कागद शिल्लक किती राहिले? कागद शिल्लक किती राहिले? कागद शिल्लक किती राहिले? शिल्लक 324 राहिले. ठीक आहे, 324 राहिले. कळालं का सगळ्यांना? चला, सगळ्यांना कळालं का? सगळ्यांना कळालं का? चला, सगळ्यांना कळालं कळालं का? चला, सगळ्यांना कळालं का? चला, सगळ्यांना कळालं? ओके ओके. हे बघा, सिंपल आहे बघा. अजून एक बार मी वाटल्यास परत एक बार सांगतो. ऑप्शन क्रमांक 1 आहे, ठीक आहे. बघा, आता एक रिम म्हणजे 480 कागद आहे, त्यापैकी 5 दस्ते वापरले म्हणजे 120 वापरले. त्याच्यात पण 36, आता ह्याच्यात काय 36 कागद खराब झाले. मग 36 कागद, ते पण एक्स्ट्रा कागद आले, ते पण 36 आपल्याला मायनस करावं लागेल. 120 मायनस हे पण 36, ह्याच्यामध्ये जर ऍड करून जरी मायनस केलं 480 तरी उत्तर आलं असतं आपलं. ठीक आहे, चला, कळालं कसं केलं ते? सगळ्यांना कळालं? चला पुढे जाऊ का? पुढे जाऊ का? पुढे जाऊ का? चला, बोलायचं आहे. 6 मिनिटं बाकी, एक क्वेश्चन होतो तोपर्यंत. चला चला, हा क्वेश्चन होतो आपला, एक क्वेश्चन होऊन जातो आपला. ठीक आहे, चला बघा, गौरी आहे, हमीदा आहे, मेरी आहे व ईश्वरी आहे. या मैत्रिणी वर्तुळाकार उभ्या आहेत. ठीक आहे, वर्तुळाकार आहे, ते उभ्या कशा? वर्तुळाकार गोल असे, ठीक आहे, वर्तुळाकार आहेत. तर त्यांनी प्रत्येकी बरोबर हस्तांदोलन केल्यास एकूण किती हस्तांदोलन होतील? ठीक आहे, म्हणजे काय तुमचा हँडशेक म्हणजे हातात हात. ठीक आहे, हे बघा इथं हस्तांदोलन म्हणजे काय तुमचा हँडशेक, लक्षात ठेवा, हातात हात. तर असे किती होतात? किती हातात हात गेले म्हणजे कसं? बघा, लक्षात ठेवा, मी काय काय करतो, हे सर्कल मध्ये असे बसलेत. कोण कोण बसले? गौरी उभी आहेत बरं का सर्कल मध्ये. इथं काय? हमीदा. इथं काय? मेरी नंतर किती आहेत? 1 2 3, 1 2 3 4च आहेत ना. आता इथे एक ठेवतो, इथे ईश्वरी. ठीक आहे, 4 जण आहेत बघा. वर्तुळाकार बसली आहेत बरं का. हे वर्तुळाकार उभे आहेत. ठीक आहे, असे उभे आहेत, एक वर्तुळाकार उभे आहेत. तर मग आता बघा, गौरी, हमीदा, मेरी व ईश्वरी या मैत्रिणी वर्तुळाकार उभ्या आहेत. त्यांनी प्रत्येकी बरोबर हस्तांदोलन केल्यास एकूण किती हस्तांदोलन हस्तांदोलन होतील? ठीक आहे, तर मग किती होतात? बघा, सिंपल आहे बघा, याची ट्रिक 5 होतात का? ठीक आहे, बघूया 5 होतात का. ठीक आहे, चेक करूया. बघा, आता ह्याची एक ट्रिक आहे, लक्षात ठेवा. किती जण आहेत? 1 2 3 4 जण आहेत. मग 4 जण असेल तर 4 लिहायचं. बघा, 4 जण असेल तर 4 जण लिहिलं, त्याच्या 4 पेक्षा 1 कमी घ्यायचा म्हणजे 3 झाले. 3/2 करायचं. 3/2 केल्यास तुमचं उत्तर येईल 3 चोक 12, 12/2 करा
म्हणजे तुमचं उत्तर येईल 6. 6 6 होतील. ठीक आहे, 6 हस्तांदोलन होतील. ठीक आहे, 6 बघा. चला 6 होतील. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. 4. पण कसं केलं, आता इथं 5 जण असतील तर काय करायचं, 5 गुणिले 1 कमी घ्या, 5 पेक्षा 4 भागिले 2 करा, 5 जण असतील तर. ठीक आहे, तर हे सिंपल ट्रिक आहे. काही डोकं लावत बसायचं नाही जास्त. ठीक आहे, सिंपल ट्रिक. जर इथं 10 जणी जर असले, 10 असले तर काय केलं असतं, पण 10 गुणिले 9 1 कमी घ्यायचा भागिले 2 करायचं. लक्षात ठेवायचं सगळ्यांनी, लक्षात ठेवायचं. 10 जर असतील तर 10 गुणिले 1 कमी करायचं, 9 भागिले 2 करायचं. अशी तुमची ट्रिक आहे, लक्षात ठेवायचं सगळ्यांनी. हा बघा, आणि जर आपण जर केलं तर बघा, लक्षात ठेवा, हे 1, हे 2, हे 3, हे 4, हे 5, हे 6. बघा, झाले का 6? झाले का 6? अशी पण करू शकता. पण असं तुमचं चुकणार आहे बरं का. 6 आता इथं आपण जर 5 जण केलं समजा, आता इथं 5 जण आहेत समजा. एक 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 माणूस आहे. समर्थ 1 नंबर आहे. 2 नंबर शैरवी आमची सानवी आहे. 3 नंबर शुभ्रा. 4 नंबर मनस्वी. 5 नंबर कोण आहे समजा, 5 नंबर कोण आहे, समजा मी आहे, समजा 5 नंबर मी आहे. तर मग आता ह्याची किती होतील, ह्याची किती होतील, चला हस्तांदोलने किती होतील याची, हस्तांदोलने किती होतील याची बघा. तर आपल्याला माहिती आहे 1 2 3 4 5 पर्सन आहेत. 5 असेल तर आपण 1 कमी करतो, 4 झाले भागिले 2 करा. म्हणजे काय झालं, बे 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 दोन्ही 4, मग काय झालं, 5 दोन्ही 10, 10 झाले हस्तांदोलन. ठीक आहे, 10 झाले का हस्तांदोलन, ओके झाले. बघा 10 होतात की नाही, हे बघा 1, हे 2, हे 3, हे 4. ठीक आहे, हे 5, 5 झालं, हे 6, हे 7, हे 8, हे 8 झालं. नंतर कोणा संघ राहिलं, 8 हे संघ झालं 8, हे 9, आणि अजून एक जण राहिलं बघा, हा 10. असं तुम्हाला करावं लागणार आहे. तर असं तुम्हाला खूप अवघड जाणार आहे तसं. ठीक आहे, त्यासाठी ट्रिक ट्रिक वापरायची, एकदम सिंपल ट्रिक आहे. ठीक आहे, चला आजचं लेक्चर आपण इथं एंड करूया. उद्याच्या लेक्चरमध्ये पुढचे क्वेश्चन घेऊया. ठीक आहे, चला अनम्यूट करतोय मी सगळ्यांना. आणि थोडस लवकर जॉईन करायचं बरं का, आपले क्वेश्चन जास्त होतील. ठीक आहे, चला.